नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. ऐतिहासिक महापुरुष हा सर्वसामान्य लोकांना व सर्वसामान्य जनतेला आणि समाजाला त्याच्या उच्च पदाला नेऊन पोहोचवत असतो. ऐतिहासिक महापुरुषाला बोधिसत्व म्हणतात. तो सर्व कार्य छोटे मोठे ते ऐतिहासिकच करत असतात. त्यांच्या हातून संपूर्ण मानवजात ही बदलून जात असते आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलची प्रत्येक समाजाच्या मनामध्ये आणि प्रत्येक व्यवस्थेमध्ये हे फार मोठी अपार मैत्री, प्रेम आणि दया राहत असते. महत्त्वाचं म्हणजे बोधिसत्वाचे जे अंतिम गुण आहेत ते करुणा आणि मैत्री आहे. हे दोनही गुण किंवा दोनही पारमिता अमर्याद त्यांच्यामध्ये भरलेले असतात. त्याला मर्यादा नसते, त्याला कोणतीच. मैत्री अमर्याद असते, करुणा अमर्याद असते आणि मैत्री आणि करुणेला जोड ही शांतीची असते. त्याशिवाय कार्यामध्ये सफलता प्राप्त करता येत नाही. म्हणून परिपक्व होईपर्यंत बोधिसत्व हा मैत्री पारमितेमध्ये परिपक्व बनून, पारंगत बनून आणि मैत्री आणि करुणेच्या पारंगत जीवनासोबत ते शांतीला विकसित करत असतात. शांती म्हणल्यानंतर नुसतं आपलं मन शांत ठेवायचं असं नाही किंवा शांत बसायचं असं नाही. तर मग शांतीचा अर्थ काय पण समजून घ्यायचा. महाडच्या चवदार तळ्याच्या प्रसंगावरून आपल्याला याचं एक अत्यंत वस्तुनिष्ठ वर्णन ऐकायला मिळायला पाहिजे. महाड हे तसं कोकणातलं सर्वात प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि या महाडमध्ये 14 विहिरींचं एक चवदार तळं होतं आणि त्या तळ्याच्या भोवती संपूर्ण ब्राह्मणांची वस्ती होती. त्यांचे घरं कवेलूचे होते आणि ते एक मजलीच होते फक्त. आणि एकामागं एक असे त्यांचे घरं कवेलूचे असल्यामुळं ते त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या वास्तव्याला होते. आज प्रचंड बदल झाला. ते कवेलूचे 2-4 घरं दिसतील तुम्हाला. त्या कवेलूच्या घरामध्ये जे ब्राह्मण लोक पिढ्यानपिढ्या जगत होते, राहत होते, त्यांनी त्या काळामध्ये मनुस्मृती प्रणीत आणि वेद प्रणीत हे 4 वर्ण परंपरा पाळलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि त्यामुळं त्याने संपूर्ण देशातल्या जनतेला ब्राह्मण सोडून
हे शूद्र मानलेलं आहे त्यांनी. आणि शूद्र म्हणजे नीच. आणि या नीच भावनेनं त्यांनी सर्वाकडे नजर ठेवली. हे हलके लोक आहेत, हे तुच्छ लोक आहेत, हे गदळ लोक आहेत, हे घाणेरडे लोक आहेत, हे पडलेले लोक आहेत, हे भीक मागून खाणार लोक आहेत, आणि हे शिळपाचं आपण दिलेलंच खातात. अशी त्यांची धारणा पिढ्यानपिढ्या त्यांच्या मानसिकतेमध्ये दबलेली आहे. अख्खा भारत देश याच विचाराचा होता त्या काळात. आणि यामुळे संपूर्ण जातीबद्दल शूद्र आणि अतिशूद्र ह्या भावना ब्राह्मणामध्ये खोल आणि खोल आजही आहे, पण ते दाखवत नाही. त्यांचं घरातलं वर्तन वेगळं आणि बाहेरचं वर्तन वेगळं. त्यांचं राजकारणाचं वर्तन वेगळं आणि सामाजिक वर्तन वेगळं. त्यांचं पूर्णपणे व्यावहारिक वर्तन वेगळं आणि धर्मरूढी परंपरेचं हे धार्मिकतेचं आणि देवळातलं वर्तन वेगळं असं आपल्याला दिसेल. अख्खा भारत परिपूर्ण मंतरमनातून बदललेला नाही. अख्ख्या भारताच्या समग्र ब्राह्मण समाजामध्ये समतेचं बीज इथून तिथून आणखी उगवलेलं नाही. समतेसोबत न्याय सुद्धा त्यांच्यामध्ये जागलेला नाही. या साऱ्या बहुजन समाजाला आपण न्याय दिला पाहिजे आणि त्याला समतेमध्ये आणलं पाहिजे असं धोरण आणखी सुद्धा नाही. अपवाद म्हणून काही लोकांनी केलंय, ते अपवाद आहे. 2000 लोकाला जेव घालायचं, त्याच्यामध्ये बहुजन समाजाचे 200-300 लोक आणायचे आणि अशा पंक्ती उठवायच्या. पंक्ती उठवल्यामध्ये काय जातीयता जाते का? अस्पृश्यता जाते? मी आतापर्यंत 22 वेळ महाडला गेलो. प्रत्येक वर्षी गेल्याबरोबर 20 मार्चच्या पहिल्याच रात्री 19 मार्चला ते लोक सारे आपले व्यवसाय बंद करतात. ज्याच्या त्याच्या घराच्या समोर जे चहा पाण्याचे दुकान असतात, वडापाव खाण्याचे दुकान असतात, मिसळ पाव आणि चहापत्ती आणि पूर्ण कॉफी पिण्याचे दुकान असतात, असे वेगवेगळे दुकान असतात. कोणते दुकान ते लोक खुले ठेवत नाही, बंद करून टाकतात. हरताळ पाळतात. ते जी हरताळ 20 मार्च 1927ला पाळली होती, तीच मानसिकता आपल्याला आजही दिसते. काही फरक दिसत नाही. आम्रपाली नावाचं तिथं एक दारूचं दुकान एका ब्राह्मणानं सुरू केलं, फक्त तेच मोकळं असतं खोलं. बाकी सारे त्यांचे व्यवसाय, हॉटेल, चहा पाण्याचे दुकानं, पानपट्टीचे दुकानं, किराणाचे दुकानं, भुसाळाचे दुकानं आणि गहू, तांदूळ, साखर, गूळ आणि विविध अशा प्रकारचे दुकानं ते पूर्ण बंद करतात 19 पासूनच. बाबासाहेब आंबेडकर तिथे 1927 साली 18, 19 आणि 20 3 दिवस राहिले होते. त्यांनी एका मोठ्या हॉलमध्ये संपूर्ण जुन्या महार लोकांचा तिथे जमाव उपस्थित केला होता. त्याला बहिष्कृत हित कार्यकारिणी सभेची परिषद म्हणत होती. हे बहिष्कृत जे आहे म्हणजे समाजानं त्यांना बाहेर फेकले गेलेले लोक, गावकुसा बाहेर, त्यामुळं बाबासाहेबांनी त्यांना नाव दिलं
बहिष्कृत हितकारणी सभा आणि 3 दिवस ते बौद्धिक तिथे वर्ण चर्चा चालली. बाबासाहेबांनी संपूर्ण कोकण, खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि कानाकोपऱ्यातून आलेल्या देशाच्या संपूर्ण महार लोकांना पेटून सोडलं होतं. सामाजिक हक्क, सामाजिक अधिकार, इज्जत, स्वाभिमान, समता, परिवर्तन, अस्पृश्यता निवारण या साऱ्या बाबीवरती बाबासाहेब अत्यंत विशाल महाकरुणेनं बोलत होते. तुम्ही ते त्यामधले बहिष्कृत भारतातले अग्रलेख हे 2 ते 3 वाचून पहा तुम्ही. बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी किती व्यापक होती. ते ब्राह्मणाला पण सुधारण्याच्या तयारीमध्ये होते. अख्खा हिंदू समाज पवित्र व्हावा, अख्खा हिंदू समाज अस्पृश्यता मुक्त व्हावा, भेदभाव मुक्त व्हावा, जातीयता मुक्त व्हावा आणि तो समतेवर उभा राहावा असा दृष्टिकोन आपल्याला त्या लेखामध्ये दिसून येतो. आणि बाबासाहेबांनी त्या बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये ठराव पास केले की आज आपण चौदार तळ्यावर जाणार आहोत. ब्रिटिश पार्लमेंटनं हे सारे पानवटे, साऱ्या विहिरी, सारे तलाव हे पूर्णच्या पूर्ण खुले करण्याबद्दलचा कायदा पास केलेला आहे. आणि त्या काळात त्याचं जे बिल होतं ते पण पास झालं होतं. आणि सारे लोक सकाळी गर्जना करत चौदार तळ्यावर आली. लांबच्या लांब अशी रांग होती. आपले धम्मदीप बुद्धविहारापासून तर जवळजवळ खूप लांब, म्हणजे या महात्मा ज्योतिबा फुले नगराच्या पलीकडे आणखी 2 किलोमीटर इतकी लांब रांग होती. आणि त्याच्यामध्ये रिटायर मिलिटरीचे रिटायर माणसं होते जवळजवळ 350 ते 400. आणि त्यांच्यासोबत बंदुकी होत्या. आणि त्या बंदुकीमध्ये त्यांनी पूर्ण गोळ्या घालून आणल्या होत्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांसोबत ते 4ही बाजूने उभे होते. एवढ्या गर्जना, बापरे, प्रचंड गर्जना, सारा महाड दणाणून गेला होता त्या काळात. 20 मार्च 1927ला. परंतु एवढ्या जरी गर्जना होत्या तरी कोण्या विशिष्ट समाजाला हिणवण्यासाठी नव्हत्या. कोण्या विशिष्ट समाजाला त्याचं द्वेष भडकल, त्याची भावना पेटल असं पण काही त्याच्यात वक्तव्य नव्हतं. तुकारामाचे अभंग सुद्धा लोक म्हणत होते. चोखामेळ्याचे अभंग सुद्धा म्हणत होते. हे त्या बहिष्कृत भारत या 2 अंकामध्ये तुम्ही वाचावे. आणि चौदार तळ्यावर आले आणि मोठ्यानं गर्जना झाल्या. आणि आज आपण या चौदार तळ्यावर हक्क दाखवणार आहोत. हा आपला मानवी हक्क आहे. हे पाणी सर्वांचं आहे. या पाण्याला सर्वांना हात लावता येते. या पाण्याला सर्वांना हातामध्ये घेता येते. आपला हक्क बजावता येते असं म्हणून बाबासाहेब तिथं बोलून उजवीकडल्या पायऱ्यानी तिथे उतरले. त्यांच्या मागे महाडचे प्रसिद्ध समाजसुधारक ब्राह्मण समाजाचे ते सुद्धा उतरले. आणि अनंत चित्रे साहेब, बॅरिस्टर गाडगीळ, सहस्रबुद्धे अशी प्रचंड विद्वान मंडळी कोकणातून आलेली, जी बाबासाहेबाच्या खांद्याला खांदा लावून पूर्ण लढत होती, ती सारी मंडळी त्या ठिकाणी उतरली. महाडचे जे मुख्य समाजसुधारक होते
ते सर्वच्या सर्वच उतरले तिथे. मला नाव आठवत नाही. आणि बाबासाहेबांसोबत 300, 400, 450, 500च्या पुढे लोक पाण्यात उतरून हातात पाणी घेऊन त्यांनी पाणी पुन्हा त्या तळ्यात टाकून दिलं. असा हक्क बजावला. कदाचित हे मानवी इतिहासातलं 2500 वर्षानंतर पाण्यावर हक्क निर्माण करणारा जगातला पहिला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल. माणुसकीचे हक्क, माणुसकीचे अधिकार देणारा पहिला लढा ऐतिहासिक रूपामध्ये बाबासाहेबांनी केला. आणि सर्वीकडे वादळासारखं वातावरण पेटल्या गेलं. ब्राह्मणांचे मन हे एवढे भडकले की आंबेडकरानं आणि त्यांच्या समाजानं आमचं चवदार तळ वाटवलं. आणि आता ते मंदिरामध्ये घुसणार आहेत विश्वेश्वराच्या, असं म्हणून आणखी लोकाला पेटवून टाकलं ब्राह्मणानं. गल्ली गल्ली गल्लीमध्ये अख्खा महाड त्याने पेटवला. बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या अनुयायांच्या विरोधामध्ये. आपल्याला मी ही काय कथा सांगत नाही. त्या ठिकाणी बोधिसत्व पारमिताचं पालन कसा करतो हे मला सांगून यातलं मर्म आपल्या पुढे मांडायचं आहे. आणि नंतर मग सर्वसामान्य लोक हे चवदार तळ्यामध्ये उतरू लागले. माय माऊल्या, बांधव, गोरगरीब, दुबळे, शोषित, पीडित साऱ्या जातीचे लोक त्याच्यात मातंग सुद्धा होते, चमार पण होते, त्यांच्यात वाल्मिकी पण होते, त्याच्यामध्ये ढोर पण होते. असे वेगवेगळे पण बहुसंख्य हे लढावय्य महार होते. आणि मग जसे ते लोक वर आले, पाण्याला स्पर्श करून, पाण्याला स्पर्श करून, पाणी पिऊन, हातपाय धुवून, ब्राह्मणांनी 8 दिवसापासून तिथे जे घरात दगड, काळे दगड एवढाले आणून ठेवले होते आणि लाठ्या काठ्या त्याने काढल्या हातामध्ये. आणि जे लोकांवर दगड मारणं सुरू केलं, तुफान दगडाचा वर्षाव, एवढा क्रूर मनानं, एवढा दुष्ट मनानं, एवढा रागिष्टाने, परिपूर्ण द्वेष पूर्ण भावनेनं एवढे दगड मारले तर कोणाची करंगळी फ्रॅक्चर, कोणाचं मधलं बोट फ्रॅक्चर, कोणाचं मुख्य बोट फ्रॅक्चर, कोणाचा अंगठा, असे 5-6 बोट लोकांचे फ्रॅक्चर झाले. तर कोणाचा कोपर फ्रॅक्चर, तर कोणाच्या डोक्यामध्ये एवढे दगड लागले तर 6 टाके पडले. अशा प्रकारे सारे लोक रक्तबंबाळ झाले आणि खाली जमिनीवर ते पडले. जिकडे तिकडे आक्रोश होता. बाबासाहेब धावा, बाबासाहेब लवकर या, बाबासाहेब मदत करा म्हणून चवदार तळ्याच्या चारी बाजूनं ब्राह्मणांनी या गोरगरिबांना, या दुबळ्यांना, या शोषितांना मारून मारून ढोरापेक्षा जास्त त्यांना मार दिला. तर एवढाले त्यांच्या पाठीवर वळ होते. हे वर्णन आपण वाचावं. तेव्हा बाबासाहेब गेस्ट हाऊसमधून आपल्या सर्व मंडळीसोबत निघाले. तोपर्यंत साऱ्या म्हाडामध्ये एवढ्या अफवा गलिच्छ ब्राह्मण समाजानं पसरवल्या, एवढ्या गलिच्छ अत्यंत घाणेरड्या. आणि बाबासाहेब महाडात प्रवेश करतात. त्या विश्वेश्वराच्या मंदिराजवळ 5-6 हजार जमा होतो. तिथं 200-300 नाही, 5-6 हजार. आणि लोक त्यांना म्हणतात, काय तुम्ही
आमचं चौदार तळं बाटवलं आणि आता आमच्या काय मंदिरामध्ये घुसता का तुम्ही बाटवायला? असा त्या लोकांनी खडा सवाल केला बाबासाहेबाला. तर बाबासाहेब म्हणतात, मी कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. मी माझ्या समाजाच्या सन्मानासाठी, माझ्या समाजाच्या हक्क आणि अधिकारासाठी मी हा लढा उभा केलेला आहे. मी कोणाच्या विरोधात नाही. बस हे 3 वाक्य ऐकल्याबरोबर तो 5-6 हजार समाज पूर्ण त्या बोळीमध्ये निघून गेला आणि बाबासाहेब आणि त्यांचे अनुयायी चौदार तळ्यावर आले. सर्व मंडळीला त्यांनी ध्यान दिलं, धैर्य दिलं, हिंमत दिली. बाबासाहेबांनी सांगितलं, तुम्ही पाणी घेणार तर ते लोक तुम्हाला दगड मारणार नाही का? तुम्ही पाण्याला हक्क म्हणून जर अधिकार म्हणून जर स्पर्श केला तर तुम्हाला ते लोक झोडपणार नाही का? हे तुमच्या वाट्याला येणारच आहे ना. म्हणून तुम्ही खचू नका, तुम्ही गर्भगाडीत होऊ नका. हे असे विरोधक येणारच आहेत. असे 4-5 शब्द बोलून बाबासाहेब तिथं बसले. ते मिलिटरीचे लोक 300-350 सैनिक रिटायर झालेले बंदुकी घेऊन त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला येऊन बसले असे. ते काय म्हणू लागले? ते म्हणू लागले, बाबासाहेब तुम्ही काहीच बोललो का? फक्त म्हणा म्हणा फक्त. या महाडच्या एकाही ब्राह्मणाला आम्ही जिवंत ठेवत नाही. सारे घराच्या घरा आम्ही गोळ्या घालून यांचा खात्मा करतो. परंतु इथे बोधिसत्व निर्माण होत असतो. बोधिसत्व म्हणतो नाही, आपल्याला आपल्या हितासाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या माणुसकीसाठी, आपल्या स्वाभिमान जागवण्यासाठी कुणालाही दुःखात मारायचं नाही, कुणाचा जीव घ्यायचा नाही. आपल्याला आपले हक्क, आपला अधिकार, आपला लढा यासाठीच पेटवण्याचा कितीही विरोधक येऊ. ही बाबासाहेबांची उच्च विचारसरणी म्हणजे सहनशीलता, क्षमाशीलता आणि अनुकंपा यानं भरलेली आहे. यालाच म्हणतात शांती पारमिता. म्हणून आपल्या समाजानं हे अपार सहनशीलता, अपार क्षमाशीलता आणि अपार अनुकंपा हे बाबासाहेबांचे गुण तेवढ्या मोठ्या जवानीमध्ये त्यांनी परिपक्व आपल्यामध्ये जागवले होते. आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या गल्ली बोळामध्ये साधं आपलं आंघोळीचं पाणी येऊ लागलं तर लोक भांडतात, सहन करत नाही. आंघोळीचं पाणी, तोंड धुतलेलं पाणी, खरकट मिरकट पाणी फेकलं कोणाच्या दारात, ते लोक सहन करत नाहीत. भांडणं करू करू, बाया अशा करू करू लोक काठ्या घेऊन एकमेकाला हाणायला येतात. हे बरोबर आहे का? म्हणून बोधिसत्व हा इथे शांती पारमितेचं पालन करतो. शांतीला जोडून करुणेचं पालन करतो. त्या साऱ्या ब्राह्मण लोकांवर महाडच्या बोधिसत्व करुणा करतो, त्यांना जीवदान देतो आणि मैत्री करतो. या सर्वांचं भलं हो, या सर्वांचं मंगल हो, या महाडच्या साऱ्या जनतेचं भलं हो, सारी जनता सुखी हो. हे बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि,
संगम नमामि। आशीर्वाद आयुरारोग्य संपत्ति सद्ग संपत्तिमेवंच ततो निब्बान संपत्ति इमिनाते समेजतु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि